ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा आता काय चालू आहे, गणपती. आता गणपतीकडून आपण काय करायचं, आपण डेकोरेशन करतो, उत्सव करतो, खर्च करतो, पण त्याच्याकडून काही घ्यायचं असतं. आता गणपतीचं काय आहे, तोंड कशाचं आहे? हत्तीचं आहे. हत्ती हा बुद्धिवर्धक प्राणी आहे. जर पूर्वी एखाद्या राजाला मुलगा नसला आणि त्याला जर त्या राजेवर कोणाला बसवायचं आणि मग त्या हत्तीच्या गळ्यात माळ द्यायची आणि मग तो ज्याच्या गळ्यात घालील त्याला तो हा लायक आहे बा, हा तो हत्ती ओळखायचा आणि त्याला राजेवर बसवायचं. हत्तीचे डोळे बारीक आहे. तो रस्त्यानं चालताना तो ज्याच्या डोक्यावरती तो बसलेला मावता असतो, रस्त्यावर सुई पडली तरी तो उचलून त्याच्याकडे देतो. म्हणजे कार्यकर्ता, नेता सूक्ष्म दृष्टी पाहिजे. कुटुंबामध्ये प्रत्येकाने बारीक विचार केला पाहिजे. आपण काय करतो, आपण काय केलं पाहिजे. हत्तीचे कान मोठाले आहेत. जगामध्ये खूप वाईट आहे. सूप काय करतं, घाण फेकून देतं आणि चांगलं घेतं. तसं आपण काय करायचं, वाईट फेकून द्यायचं आणि चांगलं घ्यायचं. तर हत्तीचं दात एक मोठा एक बारीक आहे. श्रद्धा, पूर्ण श्रद्धा आणि अंधश्रद्धा. तर माणसाची श्रद्धा पूर्ण असावी. आज लोकांना काय अंधश्रद्धा आहे. आपण हे का करतो, कशा करता करतो हे समजून घेतलं पाहिजे. आज काय झालं, तो करतोय मी करतोय, तो काय करतोय याला माहीत नाही, तो करतोय म्हणून हा करतोय. म्हणून कोणचंही काम करताना श्रद्धेनं केलं पाहिजे. हत्तीचे पाय बारीक आहे. नेत्यांनी जरी आपल्याला जास्त चालता नाही आलं पण काम करून घेता आलं पाहिजे बुद्धिमत्तेनं. त्याच्या हातात काय आहे, मोद. मोद म्हणजे आनंद. मोदक हा वरून कडक असतो पण मधून काय गोड असतो. आपल्याला जगाला आनंद देता आला पाहिजे. आज आपण आनंद देत नाही, जगाला आपण दुःख देतो. एक हात आशीर्वादाचं आहे. एखाद्यानं जर काही केलं तर त्याला आपण त्याचा आशीर्वादही दिला पाहिजे, त्याच्या उपकाराची फेड केली पाहिजे. त्याच्या हातामध्ये काय आहे, चाबूक आहे. वेळेवर कार्यकर्त्यांनी शिक्षा केली पाहिजे. त्याच्या हातामध्ये कमळाचं फुल आहे, याचं जास्वंदीचं लाल फुल आहे. लाल फुल हे कशाची, क्रांती. जीवनात मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी करल. आजचे जे जवळजवळ 50% तरुण आणि लोक दिशाहीन बनले, काहीच करायचं नाही. होतं का नाही, करू का नको, होईल का नाही, आज ही भावना प्रत्येका झालेली. फुकट कसं मिळेल, मला काहीतरी करायचं आहे ही जिद्द असली तर ते क्रांतीचं फूल दर्शवितं. त्याच्या हातात काय, दुर्वा आहे. दुर्वा ही वनस्पती गवत आहे, पण ते त्यांनी जवळ का केलं का, हा गवतापासून त्याच्या ती जी हळद दुर्वा आहे त्याचा रस, त्याच्यामध्ये हळद आलं जर टाकलं तर त्याचा रस जर पिला तर 52 रोग नाहीसे होतात. मूत्रपिंड, डायबिटीस आणि अनेक रोग नाहीसे होतात. सर्पदंश, विंचूदंश. तर गणपतीनं काय केलं, शंकर पार्वतीला 3 फेऱ्या मारल्या, म्हणजे आईबापाची सेवा केली. गणपती कोण आहे, मातृभक्त, मातृपितृभक्त. तर गणपतीना संघशक्ती. आज कुटुंबामध्ये काय झाली, संघशक्ती नष्ट झालेली. आज कुटुंबात सगळे गोठे झालेत. जगात्या म्हणून जगात्या, संघशक्तीनं जगा. म्हणून गणपतीला काय म्हणलं गे, गण. गण म्हणजे समुदाय, आणि समुदायाचा पती कोण, गणपती. म्हणजे आपल्या शरीराचं कोण आहे, आपलं मन आहे. आणि मन एकत्र करा, समुदाय एकत्र करा, आणि कोणत्याही कामाला समुदाय जर एकत्र आला तर ते काम
दस की लकडी एक का बोजा, समुदायानं काम होतं. सामूहिक शक्ती, गणपतीचा अर्थ काय? सामूहिक शक्तीला जास्त महत्त्व आहे. कोणचं काम सामूहिक शक्तीनं होतं. हे दर्शनाचं काम कोणा केलेलं आहे? गणपतीनं केलेलं आहे. म्हणून आज गणपती अनंत चतुर्थीला विलन होतो. म्हणजे गणपती जरी गेला पण त्याचे जे गुण आहे आपण अंगात घेतले पाहिजेत. परत पुढच्या वर्षापर्यंत आपण नवीन गुण उत्पन्न करू. नवीन गुण देण्याकरता चांगले विचार करता गणपतीची आज स्थापना केलेली आहे आणि आपण त्याचा आदर्श घेऊया. जय भैरवनाथ.